इथे खापरी पापलेट आहेत, हे नॉर्मल पापलेट आहेत, हे 900 रुपये किलो. हे दादा 900 वाले, हे 1200. हे 900 रुपये किलो आहेत आणि हे 1200 वाले किलो आहेत. ही आहे बांबू सुरमई, ही 450 रुपये किलो आहे. आपण हे जे पाहतोय हे कंपील आहेत, याला पोचा बोलतात. दादा कसा आहे, याचा भाव कसा आहे? 500 रुपये किलो. ही 500 रुपये किलोनी कोलबी आहे. इथे आपण पाहतोय वाम आहेत, सुरमई आहेत, ही कटला मच्छी आहे आणि हा कटला खूपच मोठा आहे. हा कमीत कमी 20-25 किलोचा आहे. आपण ही पाहतोय ही घोळ मच्छी आहे, ही 500 रुपये किलो आहे आणि याची साईज बघतोय आपण. घोळ मासा एकदम खायला खूप छान असतो. हे आपण इथे मोठे मोठे खेकडे पाहतोय. दादा कसे दिले? कसे दिले? 500 रुपये किलो. मोठे मोठे खेकडे आहेत इथे, 500 रुपये किलो. मोठी वाम मच्छी, सुरमई आहे, ही 400 रुपये. हा मीडियमवाला 250 रुपये किलो आहे. हे पण 250 रुपये. आणि हे दादा कसे आहेत? बिग साइज क्रॅब आहे. बिग साईज क्रॅब आहे. हा 300 ग्राम का आहे, 300 ग्राम. एक क्रॅब हा 300 ग्रॅमला येतो. 400 से 500 का आहे. 400-500 रुपये किलो असतो. हे 12 किलो का वाम आहे, बघताय आपण 12 किलोची वाम आहे ही. आणि त्याच्याबरोबर छोटे छोटे आहेत. हा जिताडा, हा आपण पाहतो हा जिताडा मासा आहे. हा पोपट मासा आहे. इथे सुरमई आहेत, हे आपण पाहतोय. हे टायगर प्रॉन्स आहेत, हे 600 रुपये किलोनी मिळतात इथे. हे खापरी मासे आहेत, खापरी पापलेट, हे 1600 रुपये किलोनी आहेत. आता आपण ही ताम मच्छी आहे, ही सुद्धा खायला खूप छान आहे आणि ही कमीत कमी 7-8 किलोची आहे. हा आपण पाहतोय हा हापूस मासा आहे, हा 200 रुपये किलोनी विकला जातो. हे जे काढतायत वामच्या आतून, याच्यापासून दवाई बनली जाते आणि हे विकले जातात मोठ्या प्रमाणात. इससे दवाई बनती है. नारवा मासा आहे, हा एकदम फ्रेश आहे, आपण बघू शकतोय. अरे दादा कितना रुपये किलो से बिकता है? 220 ने विकला जातो हा.